गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असून येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. धान पिकाला बोनस देण्यात यावा, थकीत चुकारे तात्काळ अदा करण्यात यावे, तसेच धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्यात यावं. या प्रमुख मागण्यांसह एकूण 14 मागण्यांसाठी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटना अर्जुनी मोरगाव यांच्या वतीनं 15 एप्रिलपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले. मात्र शासन प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही. दरम्यान 27 एप्रिल रोजी अर्जुनी मोरगाव दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे नेते आमदार नानाभाऊ पटोले, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे तसेच गोंदिया जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दिलीप बनसोड यांनी उपोषण स्थळाला भेट दिली. त्यांनी गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती घेत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी संबंधित नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचं सांगत आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलाय. तसेच शासन व प्रशासनानं तातडीनं साखळी उपोषणाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.